नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरील माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. तसाच आज एक विषय घेऊन आले आहे की केसांना योग्य पद्धतीने तेल कसे लावावे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. केसांना पोषण कसं द्यायचं, केसांना वाढ कशी झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची डिग्री मला जर मिळाली असेल तर ती माझ्या घराण्याकडून. आमच्या घराण्याला अक्षरशः लांब केसाचं वरदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या घरातल्या सगळ्या बायकांना लांब सडक केस होते, त्यामुळे ते केसांना लांब सडक ठेवण्यापाठी मागे सुद्धा मेहनत तेवढी होती. तर त्यासाठी काय काय करायचं, कुठले उपाय करायचे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे मला वारसा हक्कानंच मिळालेलं आहे आणि तेच मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की केसांना तेल कसं लावावं. काय करायचं, केसांना व्यवस्थित विंचरून घ्यायचं. विंचरल्यानंतर आपल्या केसांचा जो काही गुंता आहे तो सगळा व्यवस्थित काढायचा आणि 2 भाग करायचे. बरोबर हा जसा मी भांग पाडलेला आहे तसा सेम पाठीमागे सुद्धा पाडायचा आणि 2 भाग करून अशा पद्धतीने घ्यायचे. मी जे तेल वापरलं तर ते कसं मी बनवलं तर याच्यावरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. मी मेथी दाणे वापरले, त्याच्यासाठी कोरपडीत भिजवून ते नंतर खोबरेल तेलात मी गरम करून घेतलेले आहेत. अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे तेलाचा. आता या तेलावरतीच मी नंतर दुसरा व्हिडिओ बनवेल. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे तेल आहे. हे केसांना अतिशय उपयुक्त असं आहे. उन्हाळ्यामध्ये काय होतं की जसं आपल्या स्किनवरती सूर्यकिरणं जेव्हा येतात, UV रेज जे पडतात, तर त्याच्यामुळे जे डॅमेज होतं, टॅन वाढतं, जो कोरडेपणा येतो, सेम तेच आपल्या केसांच्या बाबतीत सुद्धा होतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तेल लावणं हे खूप गरजेचं आहे. आपण टॅन होऊ नये किंवा सूर्यकिरणांपासून आपला बचाव व्हावा म्हणून त्यासाठी आपण सनस्क्रीन वापरतो, पण केसांसाठी तर आपण काहीच करत नाही. त्याच्यामुळे तेल लावणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी असं 2 भाग करून घ्यायचे केसांचे. मधोमध एक भाग पाडलेला आहे मी आणि पाठीमागे सुद्धा सेम मी तसंच केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला एकच साईड घ्यायची आहे, त्याच्यामुळे एक साईड आपण असं पाठीमागे टाकून देऊयात आणि एका साईडवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. त्यानंतर अशी एक बट काढायची. बट काढल्यानंतर हा जो पोर्शन उघडा झालेला आहे त्याच्यावरती सगळ्यात आधी आपल्या स्काल्पला, आपल्या माथ्याला, स्किनला तेल लावायचं. त्यानंतर त्या स्किन जवळचे जे केस आहेत त्यांना या पद्धतीने स्प्रेड करायचं. सेम तसंच इथे आपण ज्याला भांगोभांग तेल भरणं म्हणतो, तेल लावणं म्हणतो, भांगोभांग तेल लावणं ज्याला म्हणतो, ते हे असं पूर्ण स्काल्पला लावायचं. या तेलामध्ये मी एरंडेल तेलसुद्धा ॲड केलेलं आहे. त्याचं कारण असं, एरंडेल तेल हे SPF म्हणून काम करतं. त्याचबरोबर आपल्या केसांना जो ड्रायनेस येतो तर तो सुद्धा दूर करतो. व्यवस्थित मॉइश्चर आपल्या केसांना मिळतं. जसं स्किनला लागतं तसं केसांना सुद्धा मॉइश्चरची फार गरज असते. त्याचप्रमाणे मी आता दुसरा भांग पाडलेला आहे. हे केस मी असे हातात पकडलेत आणि तिथे सुद्धा मी पूर्ण स्काल्पला तेल लावणार आहे. आता तुम्ही म्हणाल ही काय नुसतं तेल सोडते आणि लावते, मसाज करत नाही. मसाज याच्यानंतर करायचं आहे आपल्याला. आत्ता सध्या फक्त आपली ती मुळं तयार करायची आहेत. तर ह्या साईडचं माझं स्काल्पला सगळं तेल लावून झालेलं आहे. तर आता फक्त तिथेच लावून स्टॉप करायचं आहे का, तर नाही. अतिशय शेंड्यापर्यंत तेल आलं पाहिजे.
त्यासाठी आपल्याला काय करायचं, पुन्हा त्या बटा घ्यायच्या. सगळ्यात अगोदर आपल्या तळ हाताला हे तेल लावायचं आणि ह्या बटा घेऊन या पद्धतीने 2-3 वेळा करायचं. अशा चोळायच्या बटा हातावरती, अशा चोळून घ्यायच्या, जेणेकरून काय होईल, पूर्ण केसांना लागून जाईल. आता सगळे केस घ्यायचे एका सेटचे आणि ते पूर्ण एकदा हातावरती आपण असे चोळून व्यवस्थित सगळ्या केसांना आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या जवळजवळ सगळ्या केसांना, बारीक बारीक केसांना सुद्धा तेल लावलेलं आहे. या पद्धतीने जर तेल लावलं तर खरोखर फायदा होतो आपल्या केसांना. रात्री झोपताना आणि केस धुण्याच्या अगोदर, आता उद्या मी केस धुणार आहे तर त्यासाठीच मी आज तेल लावते. तर आता सेपरेट वेळ काढण्यापेक्षा असाही मला व्हिडिओ ह्याच्यावरती बनवायचाच होता, म्हणून मी आता व्हिडिओ तयार करते. आता माझ्या दोन्ही साईडला दोन मी भाग केले होते त्या दोन्ही साईडला मला केसांना तेल लावून झालेलं आहे. तर आता यानंतर काय करायचं की जेणेकरून ते तेल अतिशय अगदी मुळांपर्यंत जाईल, आतमध्ये ॲब्सॉर्ब होईल केसा. यानंतर काय करायचं, पूर्ण तेल घ्यायचं पुन्हा हातावरती आणि एकदम हलक्या हातानं मसाज करायचा. सगळ्यात आधी पाठीमागचा जो भाग आहे आपला, तर तिथे मसाज करायचा. आपल्या ह्या बोटांनीच फक्त असं असं प्रेस करायचं, खूप घासायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात खूप घासायचं नाही. हे अशा बटा घेऊन त्याच्यावरती अशा चोळायच्या पण नाहीत. याने केस आपले तुटू शकतात, लूज पडू शकतात. त्याच्यामुळे ह्या कुठलीही यातली गोष्ट करायची नाही. अतिशय हलक्या हातानं आपले हे बोट आहे ते थोडे बेंड करून पाठीमागे सगळ्यात आधी या पद्धतीने मसाज करायचा. तसंच हलक्या हातानं परत कानाच्या वरती यायचं. कानाच्या वरती सुद्धा असाच मसाज करायचा. सेम हे पॉइंट वरनं पकडायचं आणि पुन्हा एकदा असं मसाज करायचा. हेड मसाज कसा करायचा याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण आत्ता जर कमी दाखवलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे आत्ता मी काय ते दाखवणार नाही. आता यानंतर हे केस असेच सोडायचे का नाही, मस्तपैकी एक वेणी घालायची आणि झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी वॉश करायचा. कुठल्याही शॅम्पूने करा, शिकाकाईने करा, कशानेही करा आणि छान मस्तपैकी त्यानंतर तुम्ही ह्या केसांचा रिझल्ट पहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला केस धुवायचे आहेत
तर केसांना आदल्या दिवशी तेल लावल्याशिवाय अजिबात केस धुवायचे नाहीत. याने काय होतं की आपला जो शॅम्पू असतो, जो आपण यूज करतो केसांसाठी, त्याने ड्रायनेस खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि आपल्या केसांच्या मुळांमध्ये जे मॉइश्चर असतं ते अतिशय खोलवरपर्यंत निघून जातं. मुळापर्यंत ते राहत पण नाही, अतिशय मुळापर्यंत ड्रायनेस जातो आणि त्यानंतरच आपले केस एकदम असे शुष्क, कोरडे, ड्राय दिसायला लागतात, ज्यांच्यात अजिबात जीव नसल्यासारखे. झाडूसारखे केस ज्याला म्हणतो ना, ते याच कारणामुळे दिसतात. आणि उन्हाळ्यात सुद्धा हा प्रॉब्लेम होतो, हिवाळ्यात सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण या पद्धतीनेच केसांना वॉश करायच्या अगोदर तेल लावलं पाहिजे. सगळ्यात शेवटची स्टेप, यानंतर केसांवरनं कंगवा फिरवायचा आहे. अशीच वेणी घालायची नाही, तर कंगवा फिरवायचा. कंगवा फिरवल्यानंतर सुद्धा काय होतं, आणखीन जे केस असतील ज्यांच्यापर्यंत तेल पोचलं नसेल, चुकून राहिले असतील, एखाद वेळेस राहिले असतील, तर तिथपर्यंत सुद्धा तेल कंगव्यानं सुद्धा जातं. त्यामुळे व्यवस्थित कंगवा फिरवायचा आणि मगच वेणी घालायची. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.